मोहन एक गरीब मोची होता. तो त्याची बायको राधा आणि मुलगा सोनू बरोबर राहत होता. तो तुटलेल्या चपला शिवून आपलं पोट भरत होता. ऐकलत का? रात्री तर पाणी पिऊन झोपलो, पण आज तरी खायला काही घेऊन या. कालपासून काहीही खाल्लं नाहीये. मी तर पाण्यावर भागवेन, पण सोनूचं काय करू? तो तर इतका लहान आहे. त्याचं पोट भरेल अशी व्यवस्था आपण करू शकत नाही. राधा, तू बरोबर बोलत आहेस. मी दिवस रात मेहनत करून सुद्धा 2 वेळचं जेवण येऊ शकत नाही. बघतो मी आज काही झालं तर थोडासा किराणा घेऊन येईन. मोहन घरातून त्याचं मोचीचं काम करण्यासाठी बाहेर पडतो, परंतु त्याच्याकडे कुणीही बूट पॉलिश करायला सुद्धा येत नाही. आज त्याच्याकडे काहीच विकलं जात नाही. अरे, आज तर 10 रुपये सुद्धा कमवले नाही. कसा घरी जाऊ मी आता? कालपासून घरच्यांनी जेवणही केलं नाही आणि आज सुद्धा रिकाम्या हाताने. असं कसं होणार माझं? तितक्यात एक जमीनदार मोहनकडे बूट पॉलिश करायला येतो आणि मोहनशी खूप अहंकाराने बोलू लागतो. अरे मोची, माझ्या बुटांना जरा नीट पॉलिश करून दे. मला पंचायतीत जायचंय आणि चांगले करून देवे, जसा चेहरा चमकला पाहिजे. हो साहेब, का नाही? मी आता तुमचे बूट पॉलिश करून देतो. हो, लवकर, जरा पटापट हात चालव. मोहन बूट पॉलिश करतो आणि जमीनदाराला देतो. हे घ्या साहेब, तुमचे बूट पॉलिश झाले. ठीक आहे, दे माझे बूट. जमीनदार पैसे न देताच जायला लागतो तेव्हा मोहन त्याच्याकडे पैसे मागतो. साहेब, पैसे तरी द्या. तू माझ्याकडे पैसे मागतोस होय? तुला माहितीये मी कोण आहे? गावचा जमीनदार आहे मी. आणि तू माझ्यासारख्या श्रीमंत माणसाकडे पैसे मागणार? लायकी आहे का तुझी? सकाळपासून एकही गिऱ्हाईक आलं नव्हतं. एक गेला होता, तोही पैसे न देता घेऊन गेला. त्याच्याकडूनच पैसे मिळण्याची अपेक्षा होती. मोहन उदास होतो आणि विचार करायला लागतो. तेवढ्यात त्याच्या मनात एक विचार येतो की जवळच्या दुकानातून उधारी घ्यावी. दुकानदार सुद्धा त्याला हाकलून लावतो. तो उदास होऊन घराच्या दिशेने चालू लागतो. जसा घरी पोहोचतो, आलात तुम्ही? लवकर सांगा काय घेऊन आला आहात. मी चूल पेटवते. सोनूला खूप भूक लागली आहे. नाही राधा, आज सुद्धा काही मिळालं नाही. पण तुला काय झालंय? तुला बरं वाटत नाही का? काही अडचण असेल तर सांग. हो, कालपासून काहीही खाल्लं नाहीये, त्यामुळे जरा बरं वाटत नाहीये. उभं सुद्धा राहवत नाहीये. तू थांब इथेच, मी डॉक्टरांना घेऊन येतो. मोहन डॉक्टरांना घेऊन येतो. डॉक्टर तिला तपासल्यानंतर औषधांचा भला मोठा खर्च सांगतात. त्यामुळे मोहन काळजीत पडतो. अरे, या औषधांचा खर्च मी कसा काय उचलणार आता? काढण्यासाठी तर मी पैसे नाहीये. एक काम करा ना, घरात जी बेकार रिक्षा उभी आहे तीच विकून या. बाबा, रिक्षाचे जार जास्तीत जास्त 2-3 हजारात विकली जाईल. त्यातून आपला उदरनिर्वाह कसा भागणार? त्यातून तर औषधं सुद्धा येणार नाहीत. मग आता तूच सांग, मी काय करू? जेवणाचं व्यवस्था तर करायलाच पाहिजे ना. मी इतकी महागडी औषधं कुठून घेऊन येऊ आता? सोनू उदास होऊन कोपऱ्यातल्या रिक्षेमध्ये बसतो आणि विचार करून करून रडायला लागतो. त्याच्या डोळ्यातून एक अश्रूचा थेंब गळून रिक्षामध्ये पडतो. तेव्हा रिक्षामधून प्रखर प्रकाश बाहेर यायला लागतो. अरे, हे काय? रिक्षा अचानक इतकी चमकायला का लागली? प्रकाश कुठून येतोय रिक्षेतनं? हे होतंय काय माझ्या बरोबर आता? तितक्यात रिक्षेतून आवाज येतो. सोनू, घाबरू नकोस. मी एक जादूची रिक्षा आहे. मी अशाच लोकांची मदत करतो ज्यांची कोणीही मदत करत नाही. तू उदास होऊन माझ्यात बसत रडत होतास, म्हणून मी तुझी मदत करायला आलेलो आहे. खरंच? तू जादूची रिक्षा आहेस? तू खरंच मदत करू शकतो? हो, तुझा जर विश्वास होत नसेल तर चल, मी तुला आकाशाची सफर करून आणतो. जेव्हा सोनू रिक्षेची सफर करत असतो तेव्हा मोहन सोनूला बघतो. सोनू मोहनला सगळी हकीकत सांगून टाकतो. अरे वा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण सोनू, जादूची रिक्षा आपल्याला पैसे थोडीच देणार आहे. आपल्याला तर आता पैशांची गरज आहे. या जादूच्या रिक्षेने आपण काय करू शकतो? बाबा, देवाने आपल्याला ही अनोखी भेट दिली आहे, तर पैशांची व्यवस्था सुद्धा होऊन जाईल. काळजी करू नका आणि देवावर विश्वास ठेवा. तो आपल्याला नक्कीच काहीतरी संधी देईल. काही दिवसांनी सोनूला कळतं की गावात विजेची अडचण सुरू आहे, कारण पवनचक्कीचं इंजिन खराब झालं आहे. त्याला कोणीही मेकॅनिक दुरुस्त करू शकत नाही. तेव्हा सोनू जमीनदाराकडे जातो. मी या पवनचक्कीला दुरुस्त करू शकतो, पण त्यासाठी 20,000 रुपये आगाऊ हवे आहेत.
मंजूर असेल तर सांगा. ठीक आहे, मी तुला 20,000 ऐवजी 30,000 रुपये देतो. परंतु ही पवनचक्की दुरुस्त कर, कारण ही कुठल्याही मेकॅनिककडून दुरुस्त होतच नाही. जर ती स्टार्ट नाही झाली तर गावात विजेची खूप अडचण निर्माण होईल. त्यामुळे गावात खूप समस्या येतील बरं का. सोनू रिक्षेच्या सहाय्याने पवनचक्कीची मोटर दुरुस्त करतो. त्यामुळे गावातली विजेची समस्या दूर होते. आता सोनू प्रत्येक गरजवंताला रिक्षेच्या मदतीने मदत पोहोचवत होता. त्यामुळे गावातील सगळे लोक खुश होतात. अरे, ही तर जादूची रिक्षा आहे. याच्या मदतीने मोहन जो किरकोळ मोची होता किती प्रसिद्ध झाला आहे. उद्या जर यांनी माझी जबाबदारी घेतली तर मला काहीतरी केलं पाहिजे. मी एक काम करतो, ही जादूची रिक्षा चोरी करतो. जमीनदार ती जादूची रिक्षा चोरण्यासाठी जसा त्या रिक्षात बसतो, रिक्षा त्याला उडवून आकाशात घेऊन जाते आणि त्याला ढगांमध्ये सोडून देते. त्यामुळे जमीनदार घाबरून जातो. अरे, मी कुठे आलो? मला घरी पोचवा रे. घरी जायचंय मला ही रिक्षा नकोय. या रिक्षाच्या भानगडीत मी माझ्या घरापासून दूर आलो आहे. अरे, कोणीतरी वाचवा रे मला. रिक्षा त्याला जमिनीवर आणून आदळते आणि जमीनदार बुडाला पाय लावून पळून जातो. सोनू मात्र सगळ्यांची मदत करता करता आपलं आयुष्य व्यतीत करत असतो. मोहन एक गरीब मोची होता. तो त्याची बायको राधा आणि मुलगा सोनू बरोबर राहत होता. तो तुटलेल्या चपला शिवून आपलं पोट भरत होता. ऐकलत का? रात्री तर पाणी पिऊन झोपलो, पण आज तरी खायला काही घेऊन या. कालपासून काहीही खाल्लं नाहीये. मी तर पाण्यावर भागवेन, पण सोनूचं काय करू? तो तर इतका लहान आहे. त्याचं पोट भरेल अशी व्यवस्था आपण करू शकत नाही. राधा, तू बरोबर बोलत आहेस. मी दिवस रात मेहनत करून सुद्धा 2 वेळचं जेवण येऊ शकत नाही. बघतो, मी आज काही झालं तर थोडासा किराणा घेऊन येईन. मोहन घरातून त्याचं मोचीचं काम करण्यासाठी बाहेर पडतो, परंतु त्याच्याकडे कुणीही बूट पॉलिश करायला सुद्धा येत नाही. आज त्याच्याकडे काहीच विकलं जात नाही. अरे, आज तर 10 रुपये सुद्धा कमवले नाही. कसा घरी जाऊ मी आता? कालपासून घरच्यांनी जेवणही केलं नाही आणि आज सुद्धा रिकाम्या हाताने. असं कसं होणार माझं? तितक्यात एक जमीनदार मोहनकडे बूट पॉलिश करायला येतो आणि मोहनशी खूप अहंकाराने बोलू लागतो. अरे मोची, माझ्या बुटांना जरा नीट पॉलिश करून दे. मला पंचायतीत जायचंय आणि चांगले करून देवे, जसा चेहरा चमकला पाहिजे. हो साहेब, का नाही? मी आता तुमचे बूट पॉलिश करून देतो. हो, लवकर, जरा पटापट हात चालव. मोहन बूट पॉलिश करतो आणि जमीनदाराला देतो. हे घ्या साहेब, तुमचे बूट पॉलिश झाले. ठीक आहे, दे माझे बूट. जमीनदार पैसे न देताच जायला लागतो, तेव्हा मोहन त्याच्याकडे पैसे मागतो. साहेब, पैसे तरी द्या. तू माझ्याकडे पैसे मागतोस होय? तुला माहितीये मी कोण आहे? गावचा जमीनदार आहे मी. आणि तू माझ्यासारख्या श्रीमंत माणसाकडे पैसे मागणार? लायकी आहे का तुझी? सकाळपासून एकही गिराईक आलं नव्हतं. एक गेला होता, तोही पैसे न देता घेऊन गेला. त्याच्याकडूनच पैसे मिळण्याची अपेक्षा होती. मोहन उदास होतो आणि विचार करायला लागतो. तेवढ्यात त्याच्या मनात एक विचार येतो की जवळच्या दुकानातून उधारी घ्यावी. दुकानदार सुद्धा त्याला हाकलून लावतो. तो उदास होऊन घराच्या दिशेने चालू लागतो. जसा घरी पोहोचतो, आलात तुम्ही? लवकर सांगा काय घेऊन आला आहात. मी चूल पेटवते. सोनूला खूप भूक लागली आहे. नाही राधा, आज सुद्धा काही मिळालं नाही. पण तुला काय झालंय? तुला बरं वाटत नाही का? काही अडचण असेल तर सांग. हो, कालपासून काहीही खाल्लं नाहीये, त्यामुळे जरा बरं वाटत नाहीये. उभं सुद्धा राहवत नाहीये. तू थांब इथेच, मी डॉक्टरांना घेऊन येतो. मोहन डॉक्टरांना घेऊन येतो. डॉक्टर तिला तपासल्यानंतर औषधांचा भला मोठा खर्च सांगतात. त्यामुळे मोहन काळजीत पडतो. अरे, या औषधांचा खर्च मी कसा काय उचलणार आता? काढण्यासाठी तर मी पैसे नाहीये. एक काम करा ना, घरात जी बेकार रिक्षा उभी आहे तीच विकून या. बाबा, रिक्षाचे जार जास्तीत जास्त 2-3 हजारात विकली जाईल. त्यातून आपला उदरनिर्वाह कसा भागणार? त्यातून तर औषधं सुद्धा येणार नाहीत. मग आता तूच सांग, मी काय करू? जेवणाचं व्यवस्था तर करायलाच पाहिजे ना. मी इतकी महागडी औषधं कुठून घेऊन येऊ आता? सोनू उदास होऊन कोपऱ्यातल्या रिक्षेमध्ये बसतो आणि विचार करून करून रडायला लागतो. त्याच्या डोळ्यातून एक अश्रूचा थेंब गळून रिक्षामध्ये पडतो
तेव्हा रिक्षामधून प्रखर प्रकाश बाहेर यायला लागतो. अरे हे काय, ही रिक्षा अचानक इतकी चमकायला का लागली? प्रकाश कुठून येतोय रिक्षेतनं? हे होतंय काय माझ्या बरोबर आता? तितक्यात रिक्षेतून आवाज येतो. सोनू, घाबरू नकोस. मी एक जादूची रिक्षा आहे. मी अशाच लोकांची मदत करतो ज्यांची कोणीही मदत करत नाही. तू उदास होऊन माझ्यात बसत रडत होतास, म्हणून मी तुझी मदत करायला आलेलो आहे. खरंच तू जादूची रिक्षा आहेस? तू खरंच मदत करू शकतो? हो, तुझा जर विश्वास होत नसेल तर चल, मी तुला आकाशाची सफर करून आणतो. जेव्हा सोनू रिक्षेची सफर करत असतो तेव्हा मोहन सोनूला बघतो. सोनू मोहनला सगळी हकीकत सांगून टाकतो. अरे वा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण सोनू, जादूची रिक्षा आपल्याला पैसे थोडीच देणार आहे. आपल्याला तर आता पैशांची गरज आहे. या जादूच्या रिक्षेने आपण काय करू शकतो? बाबा, देवाने आपल्याला ही अनोखी भेट दिली आहे, तर पैशांची व्यवस्था सुद्धा होऊन जाईल. काळजी करू नका आणि देवावर विश्वास ठेवा. तो आपल्याला नक्कीच काहीतरी संधी देईल. काही दिवसांनी सोनूला कळतं की गावात विजेची अडचण सुरू आहे, कारण पवनचक्कीचं इंजिन खराब झालं आहे. त्याला कोणीही मेकॅनिक दुरुस्त करू शकत नाही. तेव्हा सोनू जमीनदाराकडे जातो. मी या पवनचक्कीला दुरुस्त करू शकतो, पण त्यासाठी 20,000 रुपये आगाऊ हवे आहेत. मंजूर असेल तर सांगा. ठीक आहे, मी तुला 20,000 ऐवजी 30,000 रुपये देतो. परंतु ही पवनचक्की दुरुस्त कर, कारण ही कुठल्याही मेकॅनिक कडून दुरुस्त होतच नाही. जर ती स्टार्ट नाही झाली तर गावात विजेची खूप अडचण निर्माण होईल. त्यामुळे गावात खूप समस्या येतील बरं का. सोनू रिक्षेच्या सहाय्याने पवनचक्कीची मोटर दुरुस्त करतो. त्यामुळे गावातली विजेची समस्या दूर होते. आता सोनू प्रत्येक गरजवंताला रिक्षेच्या मदतीने मदत पोहोचवत होता. त्यामुळे गावातील सगळे लोक खुश होतात. अरे, ही तर जादूची रिक्षा आहे. याच्या मदतीने मोहन, जो किरकोळ मोची होता, किती प्रसिद्ध झाला आहे. उद्या जर यांनी माझी जबाबदारी घेतली तर मला काहीतरी केलं पाहिजे. मी एक काम करतो, ही जादूची रिक्षा चोरी करतो. जमीनदार ती जादूची रिक्षा चोरण्यासाठी जसा त्या रिक्षात बसतो, रिक्षा त्याला उडवून आकाशात घेऊन जाते आणि त्याला ढगांमध्ये सोडून देते. त्यामुळे जमीनदार घाबरून जातो. अरे, मी कुठे आलो? मला घरी पोचवा रे. घरी जायचंय मला ही रिक्षा नकोय. या रिक्षाच्या भानगडीत मी माझ्या घरापासून दूर आलो आहे. अरे, कोणीतरी वाचवा रे मला. रिक्षा त्याला जमिनीवर आणून आदळते आणि जमीनदार बुडाला पाय लावून पळून जातो. सोनू मात्र सगळ्यांची मदत करता करता आपलं आयुष्य व्यतीत करत असतो.